हर्णे बंदरावरून आम्ही कड्यावरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी अंजर्ली गावाकडे निघालो. याआधी आपण भव्य सुवर्णदुर्ग पाहिला आणि आता अंजर्लीच्या कड्यावरच्या गणपतीकडे जाण्यास निघालो. गाडी थेट समुद्राच्या किनाऱ्यावरून धावत होती. वाटेत 5 पंढरी गावातले राम मंदिर लागले. मंदिराचा रंग पांढरा शुभ्र असल्यामुळे ते अतिशय रेखीव आणि देखणे दिसत होते. अंजर्लीकडे पुढे जाताना वाटेत खाडीवर असलेला विलोभनीय अंजर्ली ब्रिज लागला, जिथून आजूबाजूचा नजारा अगदी थक्क करणारा दिसत होता. खूपच असा सुंदर ब्रिज आहे मित्रांनो. ब्रिज पार करून आम्ही थोडे पुढे गेलो आणि अखेर कड्यावरच्या गणपतीच्या मंदिराची सुंदर झलक आम्हाला दिसायला लागली. मंदिराच्या आवारात प्रसादांची, फुलांची आणि सुंदर हारांची अनेक दुकानं आहेत. लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया. गौरी सुप्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया. जब भी मैं बोलते दिस पर्सन मुझे फुल बोलते ना राइट हाथ पाय धुवायला आहे. या मंदिराचे आवार अतिशय प्रशस्त, स्वच्छ आणि तितकेच शांत आहे. मंदिरात प्रवेश करताना भाविकांसाठी काही नियमावलींचे फलक लावलेले आहेत, ज्यामध्ये मंदिरात येताना कोणती वेशभूषा असावी आणि कोणती नसावी याबद्दलच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. हे मंदिर अत्यंत प्राचीन असून त्याची स्थापना सुमारे 600 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन 1430च्या सुमारास झाली असल्याचे मानले जाते. काहींच्या मते हे मंदिर 12व्या शतकातील असावे. सुरुवातीच्या काळात हे मंदिर संपूर्ण लाकडी बांधकामाचे होते आणि ते अगदी समुद्र किनाऱ्यावर होते. मात्र समुद्र पातळी वाढल्यामुळे नंतर ते कड्यावर म्हणजेच टेकडीवर स्थलांतरित करण्यात आले. इसवी सन 1780च्या सुमारास पेशवे काळात या मंदिराचा भव्य जीर्णोद्धार करण्यात आला. काळ्या दगडावर गिलावा देऊन संगमरवरासारखे पांढरे शुभ्र मंदिर उभारण्यात आले. काळ्या पाषाणातून घडवलेली ही मूर्ती साधारण 4 ते 5 फूट उंच आणि अत्यंत देखणी आहे. स्थानिकांच्या आख्यायिकेनुसार जेव्हा समुद्र किनाऱ्यावरून देव टेकडीवरील कड्यावर स्थानापन्न होण्यासाठी आले, तेव्हा त्यांचे पहिले पाऊल डोंगराच्या माथ्यावर पडले. मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवर आजही एका खडकावर मोठ्या पायाचा ठसा पाहायला मिळतो, ज्याला गणपतीचे पाऊल असे म्हणतात. येथे दरवर्षी माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध पंचमी या काळात 5 दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याशिवाय संकष्टी चतुर्थी आणि अंगारकीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. हे मंदिर दापोली शहरापासून साधारण 27 किलोमीटरच्या अंतरावर आहे. दापोलीहून अंजर्लीसाठी एसटी बस, स्थानिक गाड्या किंवा खाजगी वाहने सहज मिळतात. सवारी है हाथों में मोदक है गण के राजा गणराया. कोई भगत तुझको दिल से पुकारे तो दुख हरता बापा तू आया. मुख्य गणेश मंदिराच्या शेजारीच भगवान शंकराचेही एक छोटे आणि सुंदर मंदिर आहे. गाभाऱ्यात शिवलिंग म्हणजेच शंकराची पिंड आहे.
बाहेरील बाजूस नंदी आणि गणपतीची मूर्ती आढळते. मंदिराच्या शेजारीच एक छोट्या स्वरूपाचा तलाव आहे. अशा रीतीने मित्रांनो आपण कड्याचा गणपती पाहिला. याला कड्याचा गणपती का म्हणतात? कारण की हा एकदम कड्यावर आहे, म्हणजे डोंगरावर आहे असं त्या पुजाऱ्यांनी सांगितलं. मित्रांनो त्या बाजूला गणपती आणि त्याच्याच मागे इथं गणपतीचे पावलं आहेत, ते पाहूया. मंदिराच्याच बाजूला अगदी 10 मिनिटावर गणपतीचे पावले आहेत. हे पण एक मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. लंबोदर पीतांबर रिद्धी सिद्धी दाता विघ्न विनायक मुख्य कड्यावरच्या गणपतीचं मंदिर तिथे मागे आहे आणि त्या गणपतीच्याच मागच्या बाजूला इथे थोड्या काही अंतरावर हे गणपतीचं पाऊल आहे आणि छोटंसं पाऊल आहे तिथे त्या टाईपचं दिसतंय आणि ते इथे त्याला एक छोटं कवर म्हणून एक छोटं मंदिर बनवलेलं आहे. श्री सुतत्मेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया. लंबोदर पीतांबर रिद्धी सिद्धी दाता विघ्न विनायक मोरया.